चाय प्यायला ये म्हणलं माय. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज आपल्याला यूट्यूबवर 9 ब्लॉग टाकून नाही किती 8 ब्लॉग टाकले आपण आतापर्यंत. आणि डेली ब्लॉगिंगमध्ये एवढी मेहनत लागते भाई. तर लोकांना वाटते की बस छोटे छोटे व्हिडिओ काढणं, एडिट करणं आणि टाकून देणं एकासोबत जोडून. तसं नसते. विचार करायला लागते आपल्या ब्लॉगमध्ये आज काय काय टाकू, थंबनेल काय टाकू, टायटल. थंबनेल बनवायला अर्धा घंटा लागून जाते, थंबनेल एडिट करायला. तर लोक म्हणते की बा काय थोडे थोडे शॉर्ट काढायचे आहे, एडिट करायचे आहे, टाकून द्यायचे आहे. तसं नसते भाई. कोणत्याही कामात खूप मेहनत लागते. तर ज्याला वाटत असेल ना की बा सोपी आहे ब्लॉगिंग, कोणी करते, करून बघा एकदा कशी मजा येते पहा. आज काय बा ब्लॉगमध्ये काय टाकायचं काय नाही, कॉमेडी होते का नाही, लोकांना आवडन का नाही, कोणी पाहिन का नाही, पूर्ण सगळ्या गोष्टी पाहायला लागते. तर आज ग्राउंडवर तर आलो आपण जाऊन. ग्राउंडवरचं शूट नाही केलं. शूट यासाठी नाही केलं कारण मोबाईलचं चार्जर झालं खराब. तर मोबाईल होता आपला डेड. तर आता आपण केबल आणला विकत, चार्जिंग केली, ब्लॉग बनवता. पूर्ण डेड झालं म्हणून आपण दुसऱ्याचा मोबाईल घेऊ नाही शकत ब्लॉगिंग करायला कोणाचा, असं राहते. तर आजचं ग्राउंडचं काही शूट केला नाही. ग्राउंडला आता ऑफिसला जायचा टाईम झाला, ऑफिसला चाललो. आपलं रुटीन तेच आहे, ग्राउंडवर जायचं, ऑफिसला जायचं, ऑफिसला घरी आलो, जिमला जायचं, घरी यायचं, जेवण घेऊन करायचं, झोपून जायचं, डबल उठायचं, ग्राउंडवर जायचं. तर हेच डेली रुटीन आहे आपलं. तर ब्लॉग मला इंटरेस्टिंग काही काही गोष्टी होतात तर त्याचे ब्लॉग काढतो आपण. तर अजून नवीन नवीन समोर नवीन नवीन ब्लॉग आणू, इथं जायचे फिरायचे वगैरे वगैरे. तुम्ही पहा, तसंच ब्लॉग पाहत राहा आपले. तर भेटू ऑफिसमध्ये. तर आता आलो आपण ऑफिसमध्ये. तर कोणत्या साईड चाललो, कुठे चाललो तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये पुढं. तर आता चाललो आम्ही चांपा गावात. आमचा चालू आहे नाश्ता. ताईने माझ्यासाठी पाठवलं का तुम्ही स्पेशल? ताई थँक्यू. ब्लॉग पाहत असेल तर नाश्त्यासाठी. आता आम्ही चाललो चांपा गावात सर्वजण, फुल गाणी लावत. आता चाय पिऊन झाल्यावर आम्ही पित आहे कॉफी. हे कॉफी ठीक आहे. आता चढलो आम्ही साईडवर. आता सगळेजण आपला ब्लॉग पाहत आहे, चिप्स खात खात. आता आलो आम्ही साईडवर. हे असं आहे पूर्ण जंगल आजचं. तर भाई आपण आलो एका फार्म हाऊसवर. इथं आहे कुक्कुटपालन आणि मासोड्या वगैरे पाळते. तुम्ही दाखवतो मी कोंबड्या गिंबड्या किती आहे, जास्त नाही आहे. तर भाई हे आहे पोल्ट्री फार्म. अंडे गिंडे बी आहे. अंडे विकते का काय करते मग, का कोंबडी पिल्लं काढते? बाबा बाबा बाबा, प्युअर गावरानी. आता दादा आपल्याला मासोड्या दाखवणार आहे, दाना टाकून. इथं मासोड्या वगैरे आहे. तर मासोड्या येते. सोयाबीनच्या वड्या वाटते. सोयाबीनच्या वड्या खाते काय? मासोड्या खात आहे. कोणत्या मासोड्या यायच्या? तलप्या आहे, कावारी आहे. तलपीन कावारी. हे आता चुना टाकला याच्यात. चुना टाकला का नाही तर क्लिअर येईन पाणी. चुना कासाठी? हे क्लिअर यासाठी, हिरवं झालं आणि पाणी. त्या चुना टाकून क्लिअर होऊन जाते का? पूर्ण साफ होऊन जाते. तर असं आहे भाई फार्म हाऊस. असं पूर्ण इकडे जांभळात झाडाकडे आहे, गहू घेऊ. तिकडे आपलं काम चालू आहे. तर आता आपलं काम वगैरे झालं. आता जाऊ आपण जेवण करू. आज कुठं जाऊ तुम्हाला दाखवतो. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे. आजचं काही सीन एवढं आहे नाही खतरनाक, बस असं आहे थोडं जंगलच आहे. तर जेवण वगैरे झालं. आता तुम्हाला दाखवतो समोर पहा काय काय होते ब्लॉगमध्ये. तर
तर आता आपल्याला इथे एक भाऊ भेटले रील्स बनवत आहे. झाली का रील्स बनवून? मेरे भाई पलट कर देखने की आदत नहीं हमारी, अलविदा कहने वाले आज भी हमारे इंतजार में खड़े हैं. हाँ. तर आता झाली ऑफिसला सुट्टी. आता जात आहे आपण आपल्या रूमवर. नंतर जाऊ जिममध्ये. हे जिमचं शूट यासाठी टाकत नाही कारण तिथं कोणी मोबाईल पकडून देणार आहे नाही आपल्यासारखी. तर ओळखी झाल्यावर मग तिचे शूट टाकत जाऊ. ते व्हिडिओ काढायला राहते कोण ना कोणी. तर काही आता आलो जिमवरून आलो वगैरे सगळे कामं वगैरे झाले आपले संध्याकाळचे. नाही का तिकडून येते तर एक स्टिंग आणली. तर हे स्टिंग नाही का एक बॉटल पिल ना तुमचं पोट भरून जाते पूर्ण त्या गॅसनं. जेव्हा यवतमाळात मी मीटरचं लावत होतो ना तेव्हा पित जाऊ. दिवसभर जेव्हाचा टाईम लागेल जेवण काही भेटे नाही टाईमच नाही भेटे जेवायला. स्टिंग पाहिजे फुल पोट भरून जाते स्टिंगनं. तेव्हा स्टिंग वापरत होतो. तर आजचा ब्लॉग म्हणजे एकदम हे होता काही एवढं काही नव्हतं नॉर्मल डे होता आजचा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा त्यांना कमेंट करा. उद्याचा ब्लॉग पाहतो. उद्या आहे संडे. उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. संडे असल्यामुळे आपण कुठं ना कुठं फिरायला जातोच. तो कुठच्या बाहेरचा ब्लॉग येईल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.